मराठी, ते धडक ते धडक. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स. विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा. पत्ता सराफपेठ, विटा. संपर्क 9175 100007. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज. खवय्यांनो जरा थांबा. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या, आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव 100% द्विगुणितच होणार. विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका. चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, मसाले अँड ड्रायफ्रुट्स, विटा. पत्ता खताळ बंधू, मधुवन हॉटेल समोर, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क 855484 8714. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर आमदार गोपीचंद पडळकरांनी घणाघाती हल्ला केलाय. जिल्ह्यातील काही मोठ्या पुढाऱ्यांनी जिल्हा बँक आपल्या मुठीत ठेवलीये. पुढाऱ्याला सकाळी वाटलं तर संध्याकाळी लगेच 100 कोटी रुपये मंजूर केले जातात. तर आता शेतकऱ्यांची वसुली चालू केली आहे. आधी पुढाऱ्यांची वसुली करा. पहिल्यांदा पुढाऱ्यांची घरं आणि गाड्या जप्त करा, मग शेतकऱ्यांच्या दारात जावा. शेतकऱ्यांच्या दारात वसुलीसाठी आला तर तुम्हाला पायतानाने हाणतो. जिल्हा बँक मोडकळीस आली आहे, त्यामुळे त्यावर प्रशासक नेमणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेवर मोर्चा काढून संचालक मंडळ बरखास्त करा आणि प्रशासक नेमा, यासाठी मोर्चा काढणार आहे. जिल्हा बँकेच्या चौकशीत बँक बुडवली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेवर प्रशासक नेमण्यासाठी लवकरच मोर्चा काढणार आहे, असा इशारा देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा बँकेला दिलाय. जिल्हा बँकेचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सुरू आहे. जिल्हा बँक ही आपली बँक आहे, शेतकऱ्यांची. जो शेतकरी सभासद आहे त्यांची ही बँक आहे. ही बँक काही जिल्ह्यातल्या 15-20 पुढाऱ्यांनी आपल्या मुठीत ठेवली आहे. ज्यांना जर उद्या सकाळी वाटलं की मला 100 कोटी रुपये पाहिजेत, उद्या सकाळी वाटलं संध्याकाळपर्यंत प्रकरण मंजूर, किती 100 कोटीचं. आणि तुम्ही 1 लाख रुपये मागायला गेल्यानंतर किती वेळा हेलपाटा घालावा लागतो तुम्हाला? किती वेळा? इन्स्पेक्टर किती वेळा येतो तुमच्या रानात? ऊस आहे का, कापूस आहे का, डाळिंब आहे का, पेरू आहे का, चिक्कू आहे का बघायला? किती वेळा येतो? तिकडं जात नाही. आता वसुली चालू केली. कुणाची वसुली? शेतकऱ्यांची वसुली. अरे पहिल्यांदा त्या पुढाऱ्यांच्या दारात जावा, ज्यांचं 100 कोटी लोन आहे, ज्यांचं 50 कोटी लोन आहे, ज्यांनी बँक बुडवली, त्याच्या दारात जावा ना. तुमच्यात हिंमत आहे तर आधी त्याचं घर जप्त करा. आमच्या तिथे भांडी जप्त करतो, TV जप्त करतो, तुम्हाला पायताना हाणतो. आता जर तुम्ही कुठं आला तर पहिल्यांदा तुम्ही या सगळ्या टाक्यांच्या दारात जावा, त्यांची घरं जप्त करा, त्यांच्या गाड्या जप्त करा, त्यांचं सोनं नाणं जप्त करा, त्यांची TV, त्यांचं कपाट, त्यांची भांडी जप्त करा. तुमच्या हिंमत आहे तर. आणि मग आमच्या शेतकऱ्यांच्याकडे या. आम्ही काय पैसे तुमचे बुडवत नाही, आम्ही तुमचे पैसे भरतो. पण आमची रास्त मागणी अशी आहे की ज्यांनी जिल्हा बँक बुडवल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, त्यांना जेलमध्ये टाका. या जिल्हा बँकेवरती प्रशासक आला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, ही जिल्हा बँक आपली आहे आणि या जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो. एवढी मोठी ताकद या सहकारी बँकेमध्ये आहे. पण ही बँक आता मोडकळीस आली आहे. जर तुम्ही जागे नाही झाला
तर ही बँक NPS आहे आणि रिझर्व्ह बँक या बँकेवरती कारवाई करेल. आणि म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला या जिल्हा बँकेवरती एक महामोर्चा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने काढायचा आहे. काढूया ना? येणार का सगळे? कोण येणार मोर्चाला? तुम्ही सगळे आला, निश्चितपणे यांच्या पायाखाली वाळू सरकत पळायला चालू करतील. एवढी मोठी ताकद आपल्या लोकांच्या मध्ये आहे. आपल्याला जिल्हा बँकेवरती मोर्चा काढायचा आहे आणि आपल्या मोर्चाची मागणी एकच आहे, हे सगळं संचालक मंडळ बरखास्त करा आणि जिल्हा बँकेवरती प्रशासक नेमा, ही आपली मागणी आहे. मी राजकीय स्टेटमेंट हे करत नाही. या जिल्हा बँकेची चौकशी चालू आहे. या जिल्हा बँकेच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालंय की यांनी चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केलंय, यांनी बँक बुडवली आहे. हे मी म्हणत नाही, हे अधिकाऱ्यांनी ज्यांनी तपासणी केली त्या अधिकाऱ्यांचं मत आहे, त्यांनी तसा अहवाल दिलेला आहे. या जिल्हा बँकेवरती प्रशासक येणार आहे, परंतु आपण सगळेजण ताकदीनं मोर्चा काढून राज्य सरकारच्या ही गोष्ट लक्षात आणून देऊ की लवकरात लवकर जिल्हा बँकेवरती प्रशासक आला पाहिजे. ही भूमिका आपल्याला येत्या काही दिवसामध्ये मांडायची आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक